नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. मी मागे तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलं होतं, घराजवळ बहाव्याचं झाड लावलेलं आहे आणि ते दिवसेंदिवस अतिशय भारी दिसत चाललेलं आहे. फुलं एकदम फुलताय त्याचे, एकदम भारी दिसतंय. तर आता मी आलेलो आहे बाजरी जिथं वाळू घातली होती तिथं. तिथं माझ्या भावाचं आणि दुर्गादासचं गोण्या टाचायचं काम चालू आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, की आमची बाजरी विकल्या नव्हती गेली, भाव कमी होता म्हणून. मग आम्ही डिसाईड केलं होतं, की बाजरी वाळत घालायची आणि वाळत घातलेली आता 3-4 दिवस झाले. हे समोर जे लोखंडाचं माप दिसतंय तुम्हाला, याला आमच्याकडं आधुली म्हणता आणि 2 आधुल्या जर घेतल्या, तर त्याला 1 पायली म्हणता. 2 आधुल्या भरून जर धान्य घेतलं, तर त्याला 1 पायली म्हणता, जे जवळपास 5 किलो बसतं. आणि हे भरपूर जुनं आहे. मी लहान होतो तेव्हापासून ही आदुली आहे आमच्या इथं. तर आणि ह्या दुर्गादास ज्या गोण्या खाली करतोय ना, याच्यामध्ये माती भरून ठेवलेली होती. आता बाजरी जी सुकवायला टाकलेली होती पल्ल्यावर, तर रात्री ती झाकून ठेवावी लागायची आणि झाकून ठेवल्यामुळे ना त्याच्यावर ओझं काहीतरी ठेवावं लागायचं, राईट? तर त्याच्यामुळं काय केलं होतं, गोण्यामध्ये माती भरलेली होती आणि त्या गोण्या त्या पल्ल्यावर ठेवायच्या रात्रीच्या वेळेस, जेणेकरून की वारं वगैरे आलं तर उडणार नाही म्हणून. आता ही समोर थोडीशी बाजरी आहे, जी थोडी खराब होती, मशीन खालची म्हणून बाजूला ठेवलेली ती. दुर्गादासचं हे कंटिन्युअस काम चालू आहे आणि माझ्या भावाचं गोण्या टाचायचं काम चालू होतं. गोण्या टाचून वगैरे झाला. आता अर्धी बाजरी आम्ही शेडमध्ये ठेवली होती. मी तुम्हाला मागे दाखवलं होतं. आता काय करायचं आहे ना, ही बाजरी तिथं वाळायला नेऊन टाकायची आणि त्या गोण्या इथं आणून ठेवायच्या शेडमध्ये, असं ठरलेलं आहे. तर आता माझ्या भावाने ट्रॅक्टर वगैरे चालू केलं आणि आता तो ट्रॅक्टर घेऊन चाललेला आहे शेतामध्ये, म्हणजे जिथं बाजरी वाळू घालायची तिथं. आणि तिथं ज्या गोण्या टाचलेल्या आहेत त्या पण याच ट्रॉलीमध्ये टाकून घरी घेऊन यायच्या आहे. आणि केशव बघा कसा लटकलेला आहे टारलीला. आम्ही पण लहानपणी भरपूर असंच करायचो बरं का. भरपूर वेळेस लटकून जात होतं ट्रॉलीला. इथं ओट्यावर माझी आई आणि श्री बसलेले आहे आणि आता आम्ही चाललो बाजरीच्या बाजरीच्या वावराकडे. तर आता इथे ट्रॅक्टर रिटर्न घेतोय माझा भाऊ आणि दुर्गादासनी तोपर्यंत पल्ल्या वगैरे व्यवस्थित पसरून ठेवला होता आणि आता ट्रॅक्टर उभरून द्यायचं आहे. इथे जी ट्रॉली आहे ती उभरून द्यायची आहे. तर त्याचीच तयारी चालू आहे आता ही सध्या. आणि हे बघा सुरेश पण आलेला आहे पळत-पळत इथे. तर हे असं चालू आहे. आता इथे रोशन पण आलेला आहे. कारण इथे गंमत येते थोडीशी. कोणाकोणाला इंटरेस्ट येतो. आपण जेव्हा लहानपणी होतो, तेव्हा JCB वगैरे, ट्रॅक्टर वगैरे बघायचो. तर तेच जीवन सध्या सुरेश, रोशन आणि केशव जगताय. तर इथं काय झालं ना, ट्रॉली उलाल करायची होती, पण ते चालतच नव्हतं. तर ऑइल प्रेशर तसं चालतच नव्हतं. त्याचंच हे बघत होते माझा भाऊ आणि दुर्गादास. दुर्गादासनी ट्रॉलीवर लोटायचाही प्रयत्न करा, उचलायचाही प्रयत्न केला, पण त्यानेही काहीच होत नव्हतं. आणि इथं एक फिरकी होती, तुम्ही बटन म्हणू शकता, जे गोल-गोल फिरवायचं होतं आणि जे एअर प्रेशरशीच रिलेटेड होतं. एअर प्रेशर किंवा ऑइल प्रेशर म्हणा तुम्ही त्याला. तर त्याने ट्रॉली उलाल होती. सो ते होतं. त्याने काही झालेलं नव्हतं. आणि नंतर सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर असं माझ्या भावाच्या लक्षात आलं का ते केबल लावलेलं असतं ट्रॉली आणि ट्रॅक्टरमध्ये, ते थोडं ढिल्लं लागलेलं होतं. व्यवस्थित पॅक नव्हतं झालेलं. म्हणून परत माझ्या भावाने ते पॅक केलं आणि त्याच्यानंतर ट्रॉली एकदम व्यवस्थित पद्धतीने उलाल झाली. आणि इथं काय केलं ना, अर्धीच बाजरी काढून म्हणजे खाली केली बरं का. बाकी तशीच होती. आणि बाजरी थोडी ओली होती ही, मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं. त्याच्यामुळे ना अशी एकदम पॅक बसून राहिली होती ही. तर आता हे हे काय करताय आता इथं, ट्रॉली समोर घेत आहे आणि परत दुसऱ्या जागेवर लावेल, जेणेकरून की एकाच जागेवर गंज पडणार नाही बाजरीचा. म्हणून आता दुसऱ्या ठिकाणी घेतोय आम्ही आता ही ट्रॉली. तर आता इथे सुरेश त्याचे लॉक खोलतोय, मागचं जे फाळका आहे त्याचा. आणि दरवाजाही त्याने ओपन केला. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, ही बाजरी थोडी पॅक बसलेली त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं सुरेशने काय केलं, वरती चढला ट्रॉलीमध्ये
आणि आता ती बाजरी काढतोय. बघा अशी एकदम दगडासारखी पॅक झालेली ती. म्हणजे दगडासारखी नाही आहे, पण पॅक होऊन बसलेली आहे साधारणतः. तर तो पायाने काढतोय आता ती. तुम्ही बघू शकता कशी दिसती ती, गोळे-गोळे वगैरे झालेले. खाली येताना एकदम सुटसुटीत होती ती, पण थोडी पॅक बसलेली होती, थोडी ओली असल्यामुळं. तर आता ही पण बाजरी व्यवस्थित सुकून द्यायची आहे आणि 3 ते 4 दिवस व्यवस्थित सुकून देईल आम्ही ही बाजरी आणि ही बाजरीला गोण्यामध्ये पॅक करायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं ट्रॉलीलाही थोडी चिपकलेली आहे ती अजून बाजरी. इथं केशव म्हणत होता, "हे बघ याची शूटिंग काढ." म्हणून ही मी शूटिंग काढत होतो. साधारणतः अशी आहे बाजरी. तुम्हाला दाखवतो मी. एकदम भारी आहे आणि ही सुकलेली होती बरं का बऱ्यापैकी. ओली जाणवत नव्हती आता. जशी पहिली होती तशी नाही आहे. आणि आता इथे समोर आता सुरेश, दुर्गादास आणि माझा भाऊ हे गोण्या टाकून घेत आहे. माझा भाऊ आणि दुर्गादास ट्रॉलीमध्ये गोण्या टाकतोय आणि सुरेश त्या व्यवस्थित लावून घेतोय. आणि आता ह्या गोण्या काय करायचं आहे ना, शेडमध्ये जाऊन द्यायच्या आहे आणि शेडमध्ये पण आहे ना, या ट्रॉलीमध्येच ठेवायच्या आहे. त्या काय खाली काढून नाही ठेवायच्या आहे. खाली काढल्यानंतर 2 कारणे खाली न काढण्याचे. पहिलं म्हणजे मुंग्या लागतात. मुंग्या तर ट्रॉलीत पण लागू शकतात, पण थोडे कमी चान्सेस राहतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं कोंबड्या आहेत दुर्गादासच्या आणि त्यांच्या. त्या काय करतात गोण्या फोडतात आणि बाजरी भरपूर खाली गळती त्याच्यामुळं. तर म्हणून ह्या ट्रॉलीतच ठेवायच्या आहे. इथं माझ्या भावाने गोण्या वगैरे ट्रॉलीमध्ये टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर केशव आणि रोशननी काय केलं ना, बाजरी व्यवस्थित पांगून दिली उन्हामध्ये. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.